नमस्कार. सर्व गिटार वादक मंडळींना माझा नमस्कार. मी आपल्या सर्वांसाठी माऊली माऊली या गीताचे गिटार लेसन घेऊन आलो आहे. मी आशा करतो की हा लेसन आपल्याला नक्कीच आवडेल. तर सगळ्यात सुरुवातीचा पार्ट जो आहे, जो की गिटारवरती वाजलेला आहे, तर तो असा आहे. ओके, तर त्यामध्ये पहिले आहे थर्ड फ्रेट फिफ्थ स्ट्रिंग, त्यानंतर फिफ्थ फ्रेट थर्ड स्ट्रिंग, त्यानंतर सिक्स्थ स्ट्रिंग सिक्स्थ फ्रेट, त्यानंतर फिफ्थ फ्रेट थर्ड स्ट्रिंग, त्यानंतर सिक्स्थ स्ट्रिंग फोर्थ फ्रेट, त्यानंतर सिक्स्थ फ्रेट थर्ड स्ट्रिंग, त्यानंतर थर्ड फ्रेट सिक्स्थ स्ट्रिंग आणि फिफ्थ फ्रेट थर्ड स्ट्रिंग. ओके, हे 4 पार्ट आहेत. या 4 पार्ट रिपीट करायचे आहेत. त्यानंतर पुढची जी ओळ सुरू होती ती आहे विठ्ठल 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 विठ्ठल. तर ती आहे थर्ड फ्रेट थर्ड स्ट्रिंग, त्यानंतर फर्स्ट फ्रेट सेकंड स्ट्रिंग, त्यानंतर सेकंड फ्रेट सेकंड स्ट्रिंग. ओके, मग ही ओळ तुम्हाला वाजवायची आहे 4 वेळेस. ओके, त्यानंतर मग लाईन येते पहिली, तुला साध आली तुझ्या लेकरांची. ती कशी वाजवणार तुम्ही? म्हणजे सेकंड स्ट्रिंगलाच आहे, फर्स्ट फ्रेटला 2 स्ट्रोक, त्यानंतर सेकंड स्ट्रिंग सेकंड फ्रेट, पुन्हा फर्स्ट फ्रेट सेकंड स्ट्रिंग, मग सेकंड स्ट्रिंग ओपन सोडायची, त्यानंतर फर्स्ट फ्रेट सेकंड स्ट्रिंग असं वाजवायचं. हे 2 वेळेस वाजवायचं. त्यानंतर अलंकापुरी त्या लाईनला, त्यामध्ये फर्स्ट फ्रेट सेकंड स्ट्रिंग डबल, त्यानंतर सेकंड फ्रेट सेकंड स्ट्रिंग, फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, त्यानंतर फोर्थ फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, त्यानंतर फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, त्यानंतर फोर्थ फ्रेट सेकंड स्ट्रिंग, सेकंड फ्रेट सेकंड स्ट्रिंग, फोर्थ फ्रेट सेकंड स्ट्रिंग, त्यानंतर पुन्हा सेकंड स्ट्रिंग सेकंड फ्रेट आणि फर्स्ट फ्रेट सेकंड स्ट्रिंग. ओके, क्लियर? ही लाईन तुम्हाला वाजवायची आहे 2दा. त्यानंतर गळा गळा भेट घेण्या, गळा भेट घेण्या, सेकंड स्ट्रिंग फर्स्ट फ्रेट, थर्ड स्ट्रिंग थर्ड फ्रेट, फर्स्ट फ्रेट थर्ड स्ट्रिंग, थर्ड स्ट्रिंग ओपन, त्यानंतर थर्ड स्ट्रिंग ओपन झाल्यावरती थर्ड फ्रेट थर्ड स्ट्रिंग, त्यानंतर शेवटला फर्स्ट फ्रेट सेकंड स्ट्रिंग. ही लाईन रिपीट करायची आहे. ओके, मग ह्यानंतर तुझ्या नामघोषात इंद्रायणी. ठीक आहे, मग ह्यामध्ये काय करायचं आता? सेकंड स्ट्रिंग फर्स्ट फ्रेट, त्यानंतर थर्ड फ्रेट थर्ड स्ट्रिंग, त्यानंतर फोर्थ फ्रेट सेकंड स्ट्रिंग डबल, फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, त्यानंतर
4th fret first string, first fret first string, 2nd fret second string, 4th fret second string, second fret first fret second string. Okay. त्यानंतर माऊली 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 रूप तुझे. तर फर्स्ट वाला जे माऊली माऊली आहे तर ते फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंगला, नंतरचं जे माऊली माऊली आहे ते फर्स्ट स्ट्रिंग ओपन, आणि मग त्यानंतर पुन्हा सेकंड स्ट्रिंग सेकंड फ्रेट, त्यानंतर 4th फ्रेट सेकंड स्ट्रिंग, त्यानंतर सेकंड फ्रेट सेकंड स्ट्रिंग आणि पुन्हा फर्स्ट फ्रेट सेकंड स्ट्रिंग. आता इथपर्यंत क्लिअर झालं. आता याच्यानंतर पुन्हा वापस हे रिपीट होतं. यानंतर एक म्युझिक पीस येतो. ह्या म्युझिक पीसचे नोट्स जे आहेत ते फर्स्ट फ्रेट सेकंड स्ट्रिंग, फर्स्ट स्ट्रिंग थर्ड फ्रेट, फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, 4th फ्रेट सेकंड स्ट्रिंग, त्यानंतर 3rd फ्रेट सेकंड स्ट्रिंग, त्यानंतर पुन्हा 4th फ्रेट सेकंड स्ट्रिंग, फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, 3rd फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, त्यानंतर फर्स्ट स्ट्रिंग वरतीच तुम्हाला स्लाइड करत जायचं आहे. 4th फ्रेट, त्यानंतर 6th फ्रेट, त्यानंतर 8th फ्रेट, 10th फ्रेट आणि 12th फ्रेट. ओके, हे झाला तुमचा म्युझिक पीस पहिला. त्यानंतर सुरू होतो अंतरा. अंतरा आहे चालतो रे वाट तुझी रातंदिनी. ओके, तर तो कुठून सुरू करायचा आपल्याला? 5th फ्रेट सेकंड स्ट्रिंग पासून. आता 5th फ्रेट सेकंड स्ट्रिंग झाल्यानंतर 7th फ्रेट थर्ड स्ट्रिंग, त्यानंतर 8th फ्रेट 4th स्ट्रिंग, त्यानंतर 5th फ्रेट थर्ड स्ट्रिंग, तीनदा वाजवायचा. हा अंतराच्या पहिली लाईन जी आहे ती 2दा आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते छोटासा स्लाइड पार्ट आहे. आता जी लाईन आहे घेतला पावलांनी बसा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्लाइड येते. ओके, तर 5th फ्रेट थर्ड स्ट्रिंगला, त्यानंतर 7th फ्रेट थर्ड स्ट्रिंग, त्यानंतर 5th फ्रेट सेकंड स्ट्रिंग, त्यानंतर 6th फ्रेट सेकंड स्ट्रिंग, डबल वाजवायची ती, त्यानंतर 5th फ्रेट सेकंड स्ट्रिंग, त्यानंतर 7th फ्रेट थर्ड स्ट्रिंग. 7th फ्रेट थर्ड स्ट्रिंगला स्लाइड करायचं 9th फ्रेटला आणि रिव्हर्स यायचं स्लाइड करत 9 7 5 पर्यंत. ओके,
त्यानंतर रिपीट तीच लाईन घ्यायची आहे. ओके, या दोन्ही लाईन चालत रे तुझी नोट सेम आहेत त्याची. ठीक आहे. त्यानंतर आता याच्यानंतर फिमेलचा जो कोरस पार्ट सुरू होतो तर तो फर्स्ट स्ट्रिंगला सगळे नोट्स असल्यामुळे तुम्हाला फक्त फ्रेट नंबर सांगेल. 8 6 5 6 8 4 6 4 3. Repeat this line. थर्ड टाइम लाइन चेंज होती त्याचे नोट्स 8 6 5 6 8 4 6 4 3 1. ओके, हा झाला फिमेल कोरस पार्ट. आणि एंडला पुन्हा फर्स्ट लाईनच रिपीट होते. ह्या फिमेल कोरस पार्ट नंतर लाईन सुरू होती. आज हरपल देह भान जीव झाला खुळा पावला. ही लाईन रिपीट होती. याचे टॅब्स एकदा बघून घ्या. थर्ड फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, फोर्थ फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, पुन्हा वापस थर्ड फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, सेकंड स्ट्रिंग फोर्थ फ्रेट, third fret first string, first fret first string, first fret first string, fourth fret second string, second fret second string, second fret second string, fourth fret second string, first fret first string, second fret second string, fourth fret second string, second fret second string आणि वापस first fret second string. ही लाईन दोनदा वाजवायची आहे तुम्हाला. मग त्याच्यानंतर पुन्हा आपण जे सुरुवातीला वाजवलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा माऊली माऊली, हे आहे ते जे नोट्स सांगितलेले आहे माऊली माऊलीचे तेच नोट्स सांगा. त्यानंतरची लाईन आहे ती चालला गजर जाहलो अबीर. त्याच्यामध्ये सेकंड फ्रेट सेकंड स्ट्रिंग, थर्ड फ्रेट थर्ड स्ट्रिंग, फर्स्ट स्ट्रिंग सेकंड फ्रेट, रिपीट होणार. लागली नजर कळसाला, सेम नोट्स आहे. सेकंड फ्रेट सेकंड स्ट्रिंग, थर्ड फ्रेट थर्ड स्ट्रिंग, फर्स्ट फ्रेट सेकंड स्ट्रिंग, third fret third string, first fret second string, second fret second string, fourth fret second string. त्यानंतर पंचप्राण हे तल्लीन पांडुरंगा. Second fret second string, first fret सेकंड स्ट्रिंग. इथे थोडासा हॅमर पुल ऑफ घ्यायचा आहे इकडे.
second fret, second string, first fret, second string, third fret, third string. त्यानंतर first fret, second string घेऊन, second fret, second string घेऊन, fourth fret, second string. त्यानंतर वापस second fret, second string घेऊन, third fret, third string, first fret, second string. ओके, इथपर्यंत क्लिअर. इस लाईन रिपीट करायची तुम्हाला. आता यानंतरची लाईन येते मुखदर्शन व्हावे आता. तर फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, त्यानंतर सेकंड फ्रेट सेकंड स्ट्रिंग, फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, फोर्थ फ्रेट सेकंड स्ट्रिंग, त्यानंतर थर्ड फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग. रिपीट करायची आहे ही लाईन. त्यानंतरची लाईन येते घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवी तू माथा. तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फोर्थ फ्रेट सेकंड स्ट्रिंग, फर्स्ट फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, थर्ड फ्रेट फर्स्ट स्ट्रिंग, second fret second string, fourth fret second string, first fret first string, fourth fret second string, first fret second string, third fret third string, first fret second string, second fret second string, fourth fret second string, second string second fret, पुन्हा first fret second string. त्यानंतर पुन्हा माऊली 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 माऊली, third fret third string, first fret second string, second fret second string. अशा प्रकारे ह्या गाण्याची ही शेवटची लाईन आहे. कुणाला जर याच्यामध्ये काही अडचण असेल तर ते मला मेसेज करू शकतात, खाली कमेंट पण करू शकतात. कुणाला अजून जर मराठी गाण्यांचे टॅब्स हवे असतील तर ते मला मेसेज करून सांगूही शकतात. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.